आज आपण नंदुरबार शहराला आतून पोखरणाऱ्या एका प्रचंड मोठ्या घोटाळ्याचा भांडाफोड करणार आहोत. हा फक्त एक घोटाळा नाहीये, तर आपल्या सगळ्यांच्या जीवाशी चाललेला एक खेळ आहे. चला या काळ्या कारनाम्याच्या मुळापर्यंत जाऊया आणि पाहूया की हे जाळं नेमकं पसरलंय कसं. नंदुरबार शहरात एका संघटित गॅस माफियाने अक्षरशः थैमान घातलंय. आणि हे कुणी लपून छपून करत नाहीये, तर सरळ सरळ प्रशासनाच्या आणि इथल्या नागरिकांच्या डोळ्यात डोळे घालून हे सुरू आहे. हे म्हणजे शहराच्या सुरक्षेला दिलेलं एक उघड आव्हान आहे. आधी हा काळा बाजार दिवसाढवळ्या चालायचा, पण आता या लोकांनी आपली पद्धत बदलली आहे. लोकांची आणि पोलिसांची नजर चुकवण्यासाठी हा सगळा धोकादायक खेळ आता रात्रीच्या अंधारात, साधारणपणे रात्री 8 नंतर चालतो. यावरूनच लक्षात येतं की हे लोक किती धूर्त आणि निर्ढावलेले आहेत. ही नावं जरा नीट ऐका. शास्त्री मार्केट, मिरची गल्ली, कंजरवाडा झोपडपट्टी, पटेलवाडी, धुळे रोड परिसर, हमालवाडा आणि महावीर शॉपिंग कॉम्प्लेक्स ही सगळी ठिकाणं किती गर्दीची आणि वर्दळीची आहेत हे नंदुरबारकरांना वेगळं सांगायला नको. याच ठिकाणी शेकडोंच्या संख्येने सिलेंडर बेकायदेशीरपणे साठवले आहेत. कल्पना करा, फक्त एका छोट्याशा चुकीमुळे इथे किती मोठी जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. ही कल्पनाही अंगावर शहारे आणते. यांची काम करण्याची पद्धत तर बघा, एकदम धक्कादायक आहे. सगळ्यात आधी गॅस एजन्सीच्या कम्प्युटरमध्येच खोट्या नोंदी केल्या जातात. कागदोपत्री सिलेंडर ग्राहकांपर्यंत पोचल्याचं दाखवलं जातं आणि मग रात्री 8 नंतर टेम्पोमधून हे सिलेंडर थेट अवैध व्यावसायिकांना विकले जातात. म्हणजे जे सिलेंडर आपल्या घरात यायला पाहिजेत ते सरळ काळ्या बाजारात पोचतात. आणि इथूनच खरा धोका सुरू होतो. बघा, घरगुती सिलेंडर जे खास करून घरातल्या स्वयंपाकासाठी कमी दाबावर सुरक्षितपणे वापरण्यासाठी बनवलेले असतात, तेच सिलेंडर बेकायदेशीरपणे गाड्यांमध्ये इंधन म्हणून मोठ्या हॉटेल्समध्ये आणि रस्त्यावरच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे वापरले जात आहेत. हा फक्त कायद्याचा भंग नाही, तर आगीशी खेळ आहे, तोही भरवस्तीत. या सगळ्या रॅकेटचा जो सूत्रधार आहे, जो किंगपिन आहे, त्याला अक्षरशः कोणाचीही भीती उरलेली नाही. तर याच्या ताकदीची कारणं आहेत त्याचे मोठे राजकीय लागेबांधे. पोलीस आणि महसूल यंत्रणा त्याच्यासमोर पूर्णपणे हतबल झालेली दिसते. यातून होणारे करोडोंचे आर्थिक व्यवहार हे त्याच्या शक्तीचं दुसरं मोठं कारण आहे. आणि सगळ्यात खतरनाक म्हणजे जे व्यावसायिक त्याच्याकडून सिलेंडर घेत नाहीत त्यांच्यावर तोच उलटा कायदेशीर कारवाईचा दबाव टाकतो, त्यांना धमकावतो. आणि या दादागिरीमुळेच शहरात आता टोळी युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जे व्यावसायिक या माफियाला विरोध करतात किंवा दुसऱ्या कोणाकडून सिलेंडर घेतात त्यांना टार्गेट केलं जातंय. यामुळे शहरातल्या व्यावसायिक गटांमध्ये प्रचंड तणाव वाढलाय आणि हे प्रकरण कधीही हिंसक वळण घेऊ शकतं. या सगळ्या घोटाळ्यातला सर्वात भयानक आणि थेट आपल्या जीवावर बेतणारा भाग म्हणजे आपल्याच वस्त्यांमध्ये, आपल्या घरांशेजारी तयार झालेले हे मृत्यूचे सापळे. या अवैध साठ्यांमुळे प्रत्येक सिलेंडर म्हणजे जणू एक जिवंत बॉम्बच झालाय, जो कधीही फुटू शकतो. दिल्लीमध्ये जसे अवैध गॅस साठ्यांमुळे मोठे स्फोट झाले होते, तशीच परिस्थिती आज नंदुरबार शहरात तयार झाली आहे. आपण एका मोठ्या ज्वालामुखीच्या तोंडावर उभे आहोत हे नक्की. सगळ्यात शेवटी प्रश्न हा उरतो की हे सगळं उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही प्रशासन इतकं हतबल का आहे? पोलीस आणि महसूल यंत्रणा यावर ठोस कारवाई का करत नाहीये? या माफियाला नेमकं कुणाचा आशीर्वाद आहे? आणि देव न करो पण उद्या जर एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असणार? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आज अनुत्तरित आहे, पण याचं उत्तर नंदुरबारच्या प्रत्येक नागरिकाला मिळायलाच हवं.